राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापदी पाजवी प्रेम रसा महाराज या सद्गुरु रामदासा। रघुवीर समर्थ सदा सुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदुम्या श्री चरण श्री गुरूंचे। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते। परम पूजनीय माझे श्री गुरु डॉक्टर सुनील दादा लुलेंना साष्टांग नमस्कार करते, त्यांच्या चरणी लोटांगण घालते। माझी गुरुमाऊली शैलाताईला नमस्कार करते। इतका सुंदर ग्रुप चालवणारे राजूभाऊंना नमस्कार करते आणि श्रोते आपण जगदीश मोती श्रेष्ठ आणि ज्येष्ठ श्रोते आपल्या सगळ्यांना नमस्कार करते। श्रोते आपण जगदीश मोती आहात, आपल्याला नमस्कार करते। श्रीराम जय राम जय जय राम। आणि आजचे चिंतन सुरू करते। आपण काल चिंतनामध्ये बघितलं की पुण्यवंता सत्संगती पापिष्टा असत्संगती हा मुद्दा आपण काल बघितला। आणि आपण तेही बघितलं की पाप आणि पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे येरवी हा जन्म न घडे हे व्यास वचन भागवते। जेव्हा पाप आणि पुण्य समसमान होतात तेव्हाच हा नरदेह प्राप्त होत असतो। आणि आपल्यामध्ये हे पापाचे विचार येतीलच। आणि ह्याच्यासाठी आपण बघितलं आहे की आपल्याला आता समर्थ म्हणतात पुण्यवंत मला व्हायचं आहे आणि त्याच्यातून ते मला पापाचे विचार थांबवायचे आहेत आणि पुण्यवंत व्हायचं आहे, म्हणून मला काय करावं लागेल। मग पाप काय आहे, कशामुळे पाप होते आणि कशामुळे पुण्य होते आणि पुण्य वाढवण्यासाठी मी काय केले पाहिजे हे थोडेसे मुद्दे आपण बघितले। त्याच्यात आपण बघितलं की पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय। पुण्य परोपकार, पाप हे परपीडा असं तुकोबा म्हणतात। आणि धर्मासाठी विचलित होणे हे पाप आणि सकल धर्मा माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म असं मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे। आणि काम एष क्रोध एष रोजो गुण समुद्धवा गीता सांगते। आणि डॉक्टर काका म्हणतात स्वरूपापासून दूर होणे, वेगळे होणे, विचलित होणे म्हणजे। मग आता ह्या सगळ्या थोर संतांनी आणि विशेष म्हणजे श्री गुरूंनी सांगितलं की ह्यांच्यापासून विचलित होणे म्हणजे पाप आहे।
तर मी इथं लक्ष ठेवायचं. साधं साधं काम आहे की हे माझ्याच्याने झालं नाही पाहिजे, की हे सगळे पापाचे रस्ते आहेत. काम क्रोध मध्ये लोभ सगळं नाथ नरके पंथ, हे सगळे नरकाकडे पापाकडे नेणारे आहेत. त्या रस्त्याकडे मी जाण्याचं स्वतःला थांबायचं. सोपं काम. आणि ते रस्ते कसे आपण ते इथं पाहिलेले आहेत. काल त्याच्यासाठी आपण बघितलं. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की समाधान भंगणार नाही तिथं आपण जायचं. जिथं माझं समाधान भंगते तिथून आपण दूर राहायचं. जिथं माझे अहंकार जागृत होतो तिथून मी दूर राहायचं. जिथं अहंकाराचा वारा न लागो राजसा इथपर्यंत म्हटलं आहे. त्याचा वारा सुद्धा, कारण परमार्थाचा सगळ्यात मोठा वैरी हा अहंकार आहे. आणि मला तर पुण्यवंत व्हायचं आहे, त्याच्यासाठी मला या अहंकारापासून दूर राहायचं आहे. आणि कोणी बोलण्याच्या प्रवाहात मला वाहून जायचं नाही. मी तर दूर राहते त्या वाऱ्यापासून, पण ते मला असं म्हणतात, त्यांच्याच्याने मी त्यांच्या बोलण्यामध्ये वाहून जाते. हे फार मोठं आपण बघितलं की त्याच्यासाठी त्यांना प्रतिक्रिया मी देऊ नये आणि थोडंसं थांबावं, आपलं सामर्थ्य गमावून त्या प्रतिक्रिया द्यायला जाऊ नये. तुम्ही मला असं म्हटलं म्हणून मला राग आला, क्रोध यायला नको होता, पण तुम्ही म्हटलं हो म्हणून आला. इथे मला सावध राहायला पाहिजे की कोणी काही म्हटलं तरी मी असा स्टे धरता आला पाहिजे. मला इथं थांबता आलं पाहिजे, स्वतःला सावध आलं पाहिजे. असं प्रत्येक याच्यामध्ये बोलण्याच्या प्रतिक्रिया देण्याच्या आधी मी माझं सामर्थ्य गमावून बसत्या कामा नये. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मला पुण्यवंत व्हायचं आहे, मला पापिष्ट व्हायचं नाही. आणि मला सत्संगात जायचं आहे, ज्यामुळे मला श्री गुरूंचे बोधवाक्य मला कळतील आणि मी ते आत्मसात करू शकेल. ह्या पापी वृत्तीमुळे ते मला कळत नाही. म्हणून आपल्या पोटाचं पाणी हलू न देता, आपलं समाधान भंगू न देता योग्य ते त्याला उत्तर द्यायचं, नाहीतर चूप बसायचं. हा रस्ता आपण त्याच्यामध्ये काल आपण बघितलं. अजिबात आपल्या प्रतिक्रिया त्याच्या याच्यात वाहून जाऊन नसाव्या. आणि रामबुद्धी सोडू नये, कामबुद्धी होऊ देऊ नये. कामना हेच दुःखाचं मूळ आहे. हा मुद्दा सुद्धा आपण पाहिला की मी नेहमी अहम आणि कामनेचे मूळ हे अधिष्ठान आहे, हा आत्मा आहे, त्याच्याकडे माझं लक्ष असावं, माझं लक्ष तिथं नसावं. ह्या अधिष्ठानाच्या याच्यावर मला ह्या कामना आल्या आहेत, मला हे काम क्रोध आले आहेत, मला तिकडे जायचं नाही, मला इथं कशाचा आधार घ्यायचा, ह्या विचाराचा आधार घ्यायचा जो मला माझ्या श्री गुरूंनी दिला आहे की अधिष्ठान वृत्ती ठेवा. वृत्ती जिकडे धावे न धावे पाठी. ह्या वृत्ती येतीलच, पण मी त्याच्या मागे जायचं नाही. मी अधिष्ठान स्वरूप आहे, जे बुद्धिस्मरे अहर्निशी ते वस्तुगामी. हे सगळं मी आहे, ते मी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमका आहे असं, मी अमका आहे, मी हा आहे, मी तो आहे, त्यांनी मला असं म्हटलं, त्यांनी मला तसं म्हटलं, हे येण्याच्या अगोदर, ही बुद्धी येण्याच्या अगोदर मी ते लक्षात ठेवलं पाहिजे की ते जे बुद्धी स्मृती अहर्निशी ते वस्तुगामी, ते वस्तू म्हणजे परब्रह्म मी आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, हे मला नेहमी आठवणात राहून जायचं. आणि आपण अजून एक पाहिलं होता की एकही क्षण वाया जाता कामा नये. रिकामा अर्धघडी राहू नको. मग आपण एक एक क्षण अशा स्मरणात राहायचं आहे. त्याच्यासाठी आपण फोनचं उदाहरण बघितलं होतं की प्रत्येक क्षण आपल्या जीवनाचा कसा सार्थकी लावावा. त्याच्यासाठी सगळ्यात जास्त आता महत्वाचा फोन आहे, तो माझे क्षण वाया घालवतो.
तिथं विशेष लक्ष ठेवायचं. आणि आपले जे हे सगळे कर्म आहेत संसाराचे, ते करताना चिंतनाचा विषय भगवंत असावा. योग्य करावं, कर्म छान करावं, जबाबदारीने करावं, पण त्यात गुंतवायचं नाही, त्यात स्वतःला सापडू द्यायचं नाही. तिथं आपण व्यवहारकालीन चिंतनाचा विषय भगवंताला ठेवायचं. आणि प्रारब्ध जे अपेक्षित आहे ते झालं तरी, आणि अपेक्षित नाही आहे ते झालं तरी, प्रारब्धाला स्वीकारायचं, अपेक्षितला साईडला ठेवायचं आणि स्वतःला शांत ठेवायचं. हे पण आपण काल पाहिलं. आणि ह्याच्यासाठी आपल्या मनामध्ये प्रत्येक वेळा श्रद्धा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे श्री गुरु वाक्यांवर. आणि असा जेव्हा आता आपण सुरू करू की हे सगळं आपण काल बघितलं, आणि ह्याच्या पुढे आता म्हणतात की इहलोक आणि परलोक जाणता तेची सुखदायक. म्हणजे इथं आहे तोपर्यंत सुद्धा मला आनंदात राहायचं आहे, आणि परलोक म्हणजे हा लोक म्हणजे हा देह सोडून गेल्यावर सुद्धा मला सच्चिदानंद स्वरूप तर मी होणारच आहे. जसं आपण 3 शांती पाहिले होते तेव्हा आपण बघितले होतं की ही तिसरी शांती म्हणजे देह ठेवल्यावरची तर ती मिळणारच आहे. पण ह्या 2 शांती मला विवेकाने मी मिळवल्या असेल तर तिसरा विवेक होतोच, आणि तिसरा विवेक तिसरी शांती मिळतेच. तसा मी हे मिळवण्यासाठी मी नेहमी तयार असलं पाहिजे. आणि हेच इथं समर्थ म्हणतात आहे की इहलोकी आज मी ह्याची डोळी देहा ह्याची डोळी भोगी मुक्तीचा सोहळा. जर मी इथं आनंदात असेल तर तिथं मी होणारच आहे. तिकडे कोण कसा आहे हे कोण बघायला. आज आज मी आनंदात आहे तर उद्या आनंदात राहणारच आहे, आणि मग तिथं सोडूनच द्या. आणि अशा रीतीने आपण हे जाणता सुखदायक, आणि जाणता देवाचा अंश, निरता म्हणजे राक्षस. निरता कसा राहतो आपण बघितलं. रावण सगळ्यांचं ओरबडून ओरबडून खाणारा, हे आपण बघितलं आहे हा मुद्दा. आणि आता आपण आज साक्षेपी शहाण्याची संगत. आता शहाणा मला व्हायचं आहे. समर्थांना शहाणा म्हणजे काय अपेक्षित आहे हे आपण बघूया. शहाणा होण्यासाठी जोपर्यंत आपल्याला पारमार्थिक आणि व्यावहारिक हे समजत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे कळणारच नाही. माझं पारमार्थिक कल्याण कशामध्ये आहे आणि व्यावहारिक कल्याण कशामध्ये आहे हे मला माझं लक्षात आलं पाहिजे. की जसं पुष्कळदा आपण असं काहीतरी क्षण असे जीवनात येतात की आपल्याला असं वाटते फार खराब केलं देवाने, पण वास्तविक पाहता ते समोरच्या हिशोबाने आपल्याला त्यांनी चांगलंच केलं असेल. एक उदाहरण घेऊन बघूया. एकदा काय झालं, श्रीकृष्ण आणि अर्जुन गेले फिरायला. दोघे मित्र होते. आणि फिरता फिरता फेरफटका मारता मारता एका श्रीमंताच्या घरी जाऊन खूप छान त्यांची पाहुणचार झाला, हे ते झालं. आणि भगवंतांनी नमस्कार केला. त्यांनी शेवटी जाता जाता तुझं सगळं हे वैभव खूप वाढो, तू सुख संपत्तीत राहो, हे असा सगळा आशीर्वाद देऊन दिला, तू अधिक श्रीमंत हो. आणि मग पुढे निघाले तर पुढे एका गरीबाच्या घरी आले. त्याच्या घरी थोडीशी विश्रांतीसाठी बसले तर तिथं तो गरीब बिचारा, त्याच्याजवळ काहीच नव्हतं, एक गाय होती फक्त. आणि तोच त्या गायच्या दुधावरच सगळं त्याची जीवन चालत होतं. आणि बाकी सगळं तो भगवंताच्या चिंतनात घालत होता. फक्त या गायीसाठी थोडस उठत होता आणि काय त्याचं चारा पाणी पाहत होता. बस एवढंच एक काम करण्यासाठी तो विचलित होत होता किंवा संसाराकडे बघत होता, गायीकडे बघत होता. तर त्याने पण निघताना नमस्कार केला. तर भगवंताने म्हटलं तुझी गाय मधून जाव. अर्जुन म्हणे हे काय केलं हो देवा तुम्ही.
तर म्हणे, अरे त्याच्या आणि माझ्यामध्ये एकरूपता साधण्यासाठी ही फक्त गायच मध्ये येत होती, म्हणून मी म्हटलं गाय मरून जाऊ. बस झालं ना. अशी आपली पारमार्थिक प्रगती होण्यासाठी कधी कधी हे सगळं आपल्या जीवनामध्ये होत असते, पण आपल्याला कळतच नाही. आणि हे आपण जेव्हा शांत मनाने शास्त्राच्या वगैरे अभ्यासाने पाहतो ना, तेव्हा आपल्याला लक्षात येते की असं काहीतरी होऊ शकते, आणि ते सत्संगामध्ये लवकर कळते. असं काही आपण शास्त्राची यांची संतांची श्री गुरुची संगत असे वर्ग केलेले असेल, तर आपल्याला आठवते की माझ्या जीवनात असं काहीतरी माझं फार प्रिय, ज्याच्याशिवाय माझं चालतच नाही, ते गेलं. तर कदाचित हे एकच आहे जिथं माझं मन, माझं चित्त विचलित होते, तेच भगवंत काढून घेतात, आणि मग त्याच्यानं माझा मार्ग मोकळा होऊन जातो. हे मला शहाणा होण्यासाठी असे विचार मला शहाणपणाचे असले पाहिजे. समर्थ म्हणतात, साक्षपै शहाण्याची संगती. हे विचार देणारा किंवा असा विचार करणारा शहाणा, त्याच्यासाठी मी नेहमी थोडं नम्रतेने वागा. थोडं नम्र असणं, थोडं आपल्याला, मी माझी तरेबाजी, माझे मोठेपण मिरवणं, जे आपल्याला म्हणजे आवडते सगळ्यांना, मी अमका असं, हे याच्यापासून थोडं, म्हणून थोडं पण पल्हा जे व्युत्पत्ती अवघी विसरी जे, जय जगा धाकटा होईजे, तई जवळीक माझे. एक अजून शहाण होण्याची ज्ञानेश्वरी मध्ये माऊलींनी सांगितलेली ओवी आहे की हे मी जय जगात धाकटा होईचे. मोठे पण मिरवायचं नाहीये, मोठे पण दाखवायचं नाहीये. मी नम्र असावं, मी अगदी थोर पण विसून असावं. ज्ञानी असावं, पण ते मिरवायचं नाही, ज्ञानी पण सांगायचं नाही. मी लहान असावं, एवढा लहान की सगळे माझ्यासोबत बसू शकावे, सगळ्यांशी मिळून मिसळून बसावं. पण ज्ञानी आणि मोठा असा असावा की मी उठलो तर कोणीही बसलं नाही राहिलं पाहिजे. अशी माझी वागणूक असावी की माझ्यासोबत सगळे माझ्या पाठीमागे उभे असावे, माझ्याशी सगळे एकरूप झालेले असावे, सगळे माझे असावे, प्रेमाच्या दोरीने बांधलेले. असं असावं. मोठेपणा मिरवून कोणी माझं नाही, माझ्या भीतीने कोणी माझं नाही झालं पाहिजे, माझ्या प्रेमापोटी. परम प्रेम स्वरूपा, नारद भक्ती सूत्रामध्ये म्हटलं आहे. मी तो परम प्रेम असला पाहिजे, असा मी प्रेमी असला पाहिजे, आणि सगळे माझ्यावर प्रेम करणारे असले पाहिजे. की मी एक चालता झालो, मी एक उठलो तर सगळे माझ्यासोबत माझ्या प्रेमासाठी आले पाहिजे. आणि मी एवढा लहान असलं पाहिजे की मी बसलं आहे, माझ्यासोबत सगळ्यांनी बसावं असं वाटलं पाहिजे, सगळे. असा माझा व्यवहार असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जगा धाकुटे होईचे, तई जवळीक माझे. असं जेव्हा आम्ही वागतो जगामध्ये, तेव्हा त्या ईश्वराची, त्या भगवंताची जवळीक मिळत असते. जो असा मिरवा मिरवी करतो ना, त्याला नाही मिळत भगवंत. मला थोडं असं वागणं जमलं पाहिजे, आणि त्यासाठी हे शास्त्राचे संस्कार मला नेहमी माझ्यामध्ये ठेवायला पाहिजे. तिथं असं समर्थ म्हणतात, साक्षेपी शहाण्याची संगत. अशा संगतीनेच हे सगळं शिकता येते, कोणी जन्मापासून असं काही शिकलेलं नाहीये. हे मला असं याच्याने शिकता येते. माझी वाणी नम्र असावी, देहबोली, माझी बॉडी लँग्वेज सुद्धा नम्र असावी. नाहीतर असं ताठा दाखवणार आणि असा नमस्कार, हे नाही. मी बॉडी लँग्वेज ज्याला म्हणतात, ती सुद्धा नम्रतेचीच असावी, ती सुद्धा छान असावी. नम्र झाला होता त्याने कोंडिले पडून, असा भगवंत माझा असला पाहिजे. आणि अशा रीतीने त्याच्यासाठी मला माझ्या मनाला सैराट होण्यापासून वाचलं पाहिजे, त्याला सैराट होऊ द्यायचं नाही.
हे सैराट होणं फार खराब आहे. चित्तवृत्तीचा निरोध करता मला आला पाहिजे. ती चित्तवृत्ती येणार येणार नाही असे नाही, पण प्रत्येक वृत्तीचा उद्देश माझा परमार्थाकडे जाणारा असावा. मी त्या मार्गाचा प्रवासी आहे हे मी विसरता कामा नये. आणि त्याच्यासाठी मला हे सगळं करता आलं पाहिजे. आणि हे करताना डॉक्टर काका एकदा एक म्हणतात की मी असं सगळं हे ज्ञान मी मिळवलं पाहिजे, मला सगळं आलंय पाहिजे, पण ते मिळवायचं नाही, ते सांगायचं नाही. नो द सिस्टीम. हे सगळं काय आहे, ही वाटचाल करायची म्हणजे काय करायचं आहे? नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. हे हे कोणामध्ये मिळवायचं नाही, ज्ञानी व्हायचं नाही, मला पंडित व्हायचं नाही. अशा रीतीने हे ज्ञान हे सगळं मिळवायचं, हे सगळं करायचं आणि विसरून नाही जायचं. गेट द रिझल्ट. मी असं वागणं शिकून जायचं आणि विसरून जायचं. हे मला आलं पाहिजे. जीवनामध्ये बघा पुष्कळ असे असतात की असे हे मिळवतच राहतात आणि ह्याच्यासाठी सगळं त्यांचे प्रयत्न असतात. आणि त्याच्यासाठी ते नम्रताने वागणं किंवा आपलं हे सगळं ईश्वरी सत्तेतलं आहे, हे मी केलेलं आहे, माझं केलेलं आहे. रामायणामध्ये याच्यासाठी फार सुंदर उदाहरण भगवंतांनी स्वतः बोलून दाखवले आहेत. म्हणतात या जगामध्ये आहे ना 3 प्रकारचे लोक असतात. एक गुलाबासारखा, एक आंब्यासारखा आणि एक फणसासारखा. गुलाबासारखा म्हणजे काय? तुम्हाला मला सगळं माहित आहे की गुलाब फक्त उगवतो, सुंदर दिसतो आणि त्याच्या खाली काटे असतात, तो फळ नाही देत. असा जो असतो ना फक्त गुलाबासारखा, तो फक्त बोलतो पण करत काहीच नाही, त्याला गुलाबासारखं म्हणतात. काहीच नाही करत तो, ना अभ्यास ना काही कर्म, काहीच नाही, फक्त दिसतो, छान सुंदर बोलतो. आणि दुसरा असतो आंबा, आंब्यासारखा. बघा आंब्याला मोहर पण येतो, म्हणजे फुलं पण येतात आणि फळं पण येतात, गोड रसाळ. तसे जगामध्ये असतात, बोलून दाखवतात आणि करूनही दाखवतात, असे सुद्धा असतात. आणि एक फणस, त्याला फूल नसते, नुसतंच फळ. एक फक्त गप, काही बोलत नाही, काही येणं नाही जाणं नाही, फक्त करत राहतो करत राहतो शांत. अशा 3 प्रकारच्या लोकांमध्ये मी कुठं बसतो हे बघा. मी एवढा शांत असावा, स्वधर्माची चाले, मला माझ्या स्वधर्माने चालायचं आहे. आणि सकळ धर्मामध्ये धर्म, स्वधर्मी राहणे हा धर्म. ह्या स्वधर्मामध्येच मला राहायचं आहे. स्वे स्वे कर्मण्ये भिजत संशुद्धी लभते नरा. असं गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की जो आपल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असतो त्या मनुष्यात भगवत प्राप्ती होत असते. मला भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे, मला सच्चिदानंद स्वरूप व्हायचं आहे. भगवत प्राप्ती करायची आहे म्हणजे काय? मला सच्चिदानंद स्वरूप व्हायचं आहे. शहाणा, समर्थांच्या भाषेत जायचं तर मला तो शहाणा व्हायचा आहे. तसा शहाणा होण्यासाठी मला अशा रीतीने तैसे आपुलिया हाती उपाय असे न विसंबता ऐसे कीजे की जगन्नाथा आभारू पडे. मी एवढं छान माझं वागणं धर्माला धरून इतकं प्रेमाचं आणि अभिमान रहित, अहंकार रहित, नम्रतेचं असावं आणि मी माझे 100% सगळं काम, मग व्यवहारातलं असो, माझ्या प्रपंचातलं असो की परमार्थातलं असो, सगळं मी व्यवस्थित केलेलं असावं. माझ्या व्यवहारिक, माझ्या प्रपंचातील जबाबदाऱ्या मी छान पार पाडाव्या आणि पूर्ण
श्रद्धेने, प्रेमाने भगवंताला आळवावं. असं जेव्हा मी करत असते तेव्हा ईश्वराच्याही मस्तकावर ओझं होते, की त्यालाही असं वाटते की ह्याचं मी काय करू आणि कसं करू. त्याला सुद्धा अशा भक्ताजवळ, अशा लोकांजवळ जावंसं वाटते. हे बघा, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की जास्त करून सगळे 80% लोक आहेत ना कर्माचे अधिकारी आहेत आणि 14% लोक उपासनेचे अधिकारी आहेत आणि फक्त 6% लोक ज्ञानाचे अधिकारी आहेत. आणि भगवंत राम म्हणतात रामायणामध्ये की ज्ञानी भक्त मोही अति प्यारा. आता मी अशी उडीच मारायची का हो ज्ञानी व्हायसाठी? मी मग ज्ञानी व्हावं की पंडित व्हावं? ज्ञान म्हणजे काय? पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. असा ज्ञानी जो असा स्वतःला बघतो, आपणासी आपण म्हटलं आहे, एक मी जीव रूपाने आणि आपण म्हणजेच मी ब्रह्म आहे या रूपाने जो राहतो तो ज्ञानी. आणि असा ज्ञानी की जो देहबुद्धीमध्ये नाही रमत, मी देह आहे याच्यातून निघालेला आणि देहाचे सगळे कर्तव्य कर्म करणारा, पण आतमध्ये जाणून असणारा की मी देह नाही, मी आत्मा आहे. असा तो ज्ञानी भक्त. भगवंत म्हणतात ज्ञानी भक्त मोही अति प्यारा. असा भगवंताचा लाडका, मी माझ्या श्री गुरूंचा लाडका शिष्य असावा, मी भगवंताचा लाडका भक्त असावा. हे संसारातले लाड आहेत ना, स्वागत लागे कधीच प्रीती, हे पण प्रेम करतात हो, पण लक्षातच ठेवायचं, स्वागत लागे कधीच प्रीती. कुठं ना कुठं काही ना काही स्वार्थ असतो, तोपर्यंतच ह्या संसारातले लोक प्रेम करत असतात बरं, मग कोणी असो. आणि मला भगवंताशी प्रेम करायचं आहे, मला भगवंताचा लाडका भक्त व्हायचा आहे, मला माझ्या श्री गुरूंचा लाडका शिष्य व्हायचा आहे. आणि त्याच्यासाठी माझी वागणूक अशी असावी की त्या भगवंतालाही माझं ओझं व्हावं, त्याच्या मस्तकावर माझ्या ह्या वागण्याचं, की ह्याचं मी काय करावं, ही भक्ती अपेक्षित आहे. आणि असा मी झालो पाहिजे हे अपेक्षित आहे. आणि त्याच्यासाठी उदासीनता, इकडची उदासीनता असावी थोडीशी. उदासीन म्हणजे असा खचलेला, निराश झालेला, पराभूत मनोवृत्तीचा लडका असं अपेक्षित नाही. मी सच्चिदानंद आहे, मी आनंदातच असावं, नेहमी मी आनंदात असावं. उत अधिक आस म्हणजे ज्यांनी जाणीवपूर्वक ह्या आशा अपेक्षांना दूर ठेवलेला आहे, असा उदासीन. की जो शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा या 10 या 10 कामांना विचारपूर्वक दूर ठेवतो. आणि इथं तो जागे राहतो, म्हणजेच उदासीन. ह्यांच्या बाबतीत तो उदासीन, मिळाले तरी ठीक, नाही मिळाले तरी ठीक, अशा मनोवृत्तीचा असतो. त्याला उदासीन, असा जो उदासीन असतो, पक्की त्याची धारणा असते की मी आत्मा आहे, याच्याशिवाय माझं काही अडलेलं नाही. अप्राप्य वस्तूंचा हव्यास लागला ना हो, तर ह्या नित्यप्राप्त वस्तूकडे दुर्लक्ष होते ना. हा नियम आहे, कोणी एकाकडे लक्ष राहते की नाही. म्हणून तो जाणीवपूर्वक ह्या वस्तूंकडे दुर्लक्ष करतो आणि प्राप्य जी नित्यप्राप्त आहे, नित्यप्राप्ताची प्राप्ती, त्याच्यासाठी धडपडत असतो, अंतर्मुख होण्यासाठी धडपडत असतो. आणि जर ह्या 10 वस्तूंकडे तो गेला तर भोगाकडे वृत्ती जाते ना, बहिर्मुख वृत्ती होऊन जाते. आणि ब्रह्मदेवाने आपल्याला बहिर्मुख केलेलंच आहे.
आणि हेच तर पौरुषत्व करायचं आहे, की बहिर्मुखतेचं अंतर्मुख व्हायचं आहे. आणि त्याच्यासाठी नेमके हे ध्येय जे आपण या समासाचं आहे, की काहीतरी करावे सार्थक. हे सार्थक साधण्यासाठी मला हे सगळं केलं पाहिजे. हे माझं जे ध्येय ठरलं आहे रामरूप होण्याचं, आनंद स्वरूप होण्याचं, त्याच्यासाठी ह्या दहांपासून स्वतः उदासीन राहावं, थोडं दूर राहावं. आणि त्याच्यासाठी श्रीकृष्ण अर्जुनाला आणि स्वतःला म्हणतात. एकदा काय झालं, श्रीकृष्ण आणि अर्जुन आरामशीर झोपला आहे. प्रसंग आहे महाभारतातील युद्धाचा. आणि भीष्म पितामहांनी त्या दिवशी शपथ घेतली की मी उद्या एकाला मारेल. तो एक कोण? अर्जुन. भगवंताला चुलबुल लागली की आता ह्या तर भीष्म पितामह तर सगळं करणारेच होते आणि त्यांची शपथ तर कधी गेलीच नाही आहे, त्यांचा शब्द कधी पडला नाही आहे. तरीही अर्जुन शांत झोपला आहे आणि श्रीकृष्णाची झोप उडाली आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला उठवतात, अरे हे सगळं सुरू आहे, तुला झोप कशी लागली? तर म्हणतात, अरे मी झोपणार नाही तर काय? याचे दोन कारण आहेत म्हणे मला शांत ठेवण्याचे. एक म्हणे मला पक्क माहित आहे की हे सगळं ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे जे होणार आहे ते होणारच आहे. त्याने मला मारलं तर ते नियोजन आहे, मी मरेल तर मरेल, पण ईश्वराच्या नियोजनात नसेल तर मी काही मरणार नाही. आणि माझ्यासोबत तू आहेस ना रे, तू माझी चिंता करत आहेस, मग मला माझी चिंता करण्याची काय गरज आहे? ज्याची चिंता ईश्वर करतो आहे त्याला तर झोपलंच पाहिजे ना. असा मी नित्य म्हणजे त्याला शरणागत असावं. शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरु राया. माझे श्री गुरु माझ्यासाठी की ह्या जीवाला मी ब्रह्मरूप करेल, ह्या जीवाला मी जन्म मनाच्या चक्रातून सोडवेल, हे त्यांनी वचन दिलेलं आहे. मग मला काळजी काय करायची गरज आहे? मी त्यांना शरणागत असावं. आणि असा जो त्यांना शरणागत असतो की काहीतरी आपली थोडीशी चूक झाली तर इच्छा निर्माण झाली, आपण जीव आठवत शेवटी की त्यातही स्त्री आहे ना, म्हणून तेच उदाहरण मला जास्त येते. दागिना आणि साडी. कोणाची साडी बघितली किंवा कोणाचा सुंदर दागिना बघितला की छान आहे एवढं तर मनात येऊनच जाते. किती सुंदर साडी आहे किंवा तुमचा हा दागिना किती सुंदर आहे, असं वाटायला काही हरकत नाही बरं. ही वृत्ती येणारच, कारण जिवंत आहे ना हो, ह्या डोळ्यांनी दिसत आहे इतकी सुंदर साडी, इतके सुंदर दागिने घातलेले. तर म्हणावं तुमची साडी खूप छान आहे, तुमची साडी खूप सुंदर आहे, ह्यात काही हरकत नाही. पण ही वृत्ती कुठं मला ब्रेक लावता आली पाहिजे की अशीच मला मिळावी, इथं मी थांबलं पाहिजे. इथं मला संयम ठेवता आला पाहिजे. ही वृत्ती येणं साहजिक आहे, पण वृत्ती जिकडे धावे न धावे पाठी, हे मला शिकवलं गेलं आहे. मग मी त्याच्या मागे धावता कामा नाही. वृत्ती आली, साडी छान आहे, दागिने छान आहेत आणि छान आहे म्हणायला काही हरकत नाही बरं. छानला छान म्हणण्यात काय अर्थ? म्हणायचं, पण ती मला मिळावी. मग त्या ठिकाणी माझी आहे ती पण छानच आहे, तुमची पण छानच आहे, ह्या विचाराने संयम ठेवावा. फार मोठा गुण आहे संयम ठेवणं. वृत्तीच्या मागे न धावण्यासाठी संयमाने मला राहता आलं पाहिजे. युक्ताहार विहारस्य भगवंतांनी म्हटलेलं आहे. म्हणजे फक्त काय हे हाच आहार आहे का त्याच्यामध्ये? या प्रत्येक इंद्रियाने आपण भोग घेत असतो, आहार घेत असतो, डोळ्यांनी ह्याने प्रत्येक इंद्रियाने. मग तिथं युक्त आहार म्हटलेला आहे.
युक्त आहार विहारस्य, ह्या जगामध्येच तुम्हाला आम्हाला राहायचं आहे, विहार करायचं आहे. राहायचं जाऊन जाऊन जाणार कुठं? पण इथं मला असा संयम ठेवता आला पाहिजे. युक्त आहार असावा, युक्त विहार असावा, झोपही असावी, जागरण नसावं. काहीच नाही. मला रजोगुणामध्ये जाणं भागच आहे, मला तमगुणामध्ये जाणं भागच आहे, मला सतगुणामध्ये जाणं भागच आहे. तमगुणाला मला रात्री झोप आलीच पाहिजे. मी तमगुणामध्ये जायचं पण युक्त, उठलं सुटलं कुठेही आपलं झोपलं असं नसावं, पण रात्री मी झोपलेच पाहिजे. आणि रजगुणामध्ये मी गेलेच पाहिजे, नाहीतर हा कामधंदा माझं कर्तव्य कर्म कोण करेल? युक्त कर्तव्य कर्म करण्यासाठी रजगुण आवश्यकच आहे, तो मी अंगीकारावा. पण त्याच्यात रमू नये, रेंगाळू नये. तेव्हा सुद्धा मला चिंतन फक्त हे अधिष्ठान असावं, मग जाण्यात काही हरकत नाही. सगळ्यांना ना जाता येते पण वापस येताच नाहीये. हे चक्रव्यूह, हे रजगुणाचं चक्रव्यूह फार खराब आहे. याच्यात एकदा गेला माणूस की एवढा रमतो विचारू नका. आणि त्यातही कोणी म्हटलं तुमचं हे फार छान, तुम्ही स्वयंपाक खूप छान केला, किंवा तुमचं हे सगळं छान छान, मग तर विचारूच नका. एवढा रमतो, एवढा रमतो की विचारू नका. म्हणून म्हटलं आहे युक्त आहार, विहार युक्त, जेवढं पाहिजे तेवढं अखंड आत्मचिंतन करत राहायचं. आणि असं जेव्हा मला श्री गुरूंचा बोध माझ्यासोबत असेल, खुटा ज्याला म्हटलं आहे, असा खुटा ज्याने धरून ठेवलेला आहे, नामस्मरणाचा, शास्त्राचा, चिंतनाचा, श्री गुरूंच्या बोधाचा, हे कित्येक कसे खुटे आहेत ते आपण धरून ठेवले असेल तर या रजोगुणामध्ये आपण वाहत जाणार नाही. आणि जावं तर लागणारच आहे, पण मला आत्मसुख मिळवायचं आहे, मला ह्या रजोगुणातलं सुख नको. मला आज पुरणपोळीचं जेवण मिळालं तरी छान, आणि कदाचित उद्या मला बेसन भाकरी मिळेल तरी छान. ठेवले अनंत तैसेची राहावे. आणि त्याच्या ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे आज मला हे जेवणाचं ताट माझ्या समोर आलेलं आहे, ते उद्याही मिळावं हे नाही. आज मिळालं आहे ना तर जेवायला काही हरकत नाही. मी हे खाणार नाही, मी असा आध्यात्मिक आहे, मला हे चालत नाही, मी साधं साधं जेवते असं म्हणायची काही गरज नाही. आज प्रारब्धाने ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे माझ्या ताटामध्ये हे पंचपक्वान्न आलं आहे, छान जेवावं. पण उद्या सुद्धा हेच मिळावे, किंवा संध्याकाळसाठी ठेवून देते फ्रीज मध्ये, हा भाव नसा. इथं मला संयम ठेवता आला पाहिजे, मी आत्मसुखामध्ये रमलो पाहिजे. या आहारामध्ये विहारामध्ये मला दमता कामा नये. आणि हाच मुख्य मुद्दा, मुखी नाम हाती मोक्ष हाती काम, असा जो असतो ऐशी बहुतांची साक्ष, त्याला मोक्ष आहेच आहे. कित्येकांना मिळाला आहे, मग मला न मिळाला काय झालं? पण मी असा असला पाहिजे, ही एक अट आहे. घर आहे, कुटुंबी आहे, व्यवसाय आहे, धंदा आहे, हे सगळं करायचं आहे. कुठंही आमचोरपणा करायचा नाही. पण नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये, नामस्मरण करताना मला त्या वाणीने मी नाम घेते आहे, आणि कानाने तेच ऐकत आहे. ते तुझे रूप चित्ती, त्याचंच रूप मला आठवत आहे. माझ्या चित्तामध्ये त्याचंच रूपही आठवत आहे. आणि केलेली वृत्ती अशा नामस्मरणाने अंतर्मुख वृत्ती झालेली आहे. मग ह्या देहाने काम करत राहायचं. देह प्रपंचाचा दास, सुखे करो त्याचे काम. पण असं ह्याला समर्थांनी बलवा नाम म्हटलं आहे. त्याचंच चिंतन, त्याचंच नाम, त्याचंच श्रवण, आणि त्याचीच मूर्ती आठवते, त्याचीच आठवण. असं माझं सुरू असेल तर परमार्थात
कोणी काय केले, कोणाला हे जमलं, कोणाला नाही जमलं, अशा विचारात मला काय जमते, हे त्यांना तर हे सगळं जमते आणि मला नाही जमत हो. कारण आमचं घरचं असं आहे ना, तिथं सगळं तुमचं सगळं व्यवस्थित आहे, तुमचे मुलं बाळ सगळे छान आहे, तुम्हाला काही त्रास नाही. हे असे बहाणे आड रस्ते काढायचे नाही. त्याच्यातूनही मधला रस्ता आहेच. जैशी स्थिती आहे तशा परीर आहे. कौतुक आहे संचिताचे. ज्या स्थितीमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये, ज्या कुटुंबामध्ये मला ईश्वराने ठेवलेलं आहे, ती माझ्यासाठी योग्यच आहे. आणि ती त्याने नाही दिली आहे हो, मीच भगवान किंवा हे सगळं मागितले आहेत असे. मनात वाचिरे सर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. हे सगळे जे मला मिळालेलं आहे ना, ते कधी ना कधी मीच मागितलेलं आहे, हे कधी विसरता कामा नये. ईश्वर सुद्धा आपल्या मनाने काही नाही देत. जे आपण मागितलं आहे ते वाढवून वाढवून देऊन देतो वाटल्यास. आणि आता मला नवीन प्रारब्ध तयार करायचं नाही, म्हणून याच्याकडे मला साक्षी रूपाने राहायचं आहे. आणि त्याच्यासाठी रामाची संगत, त्याचंच नाम, त्याचंच चिंतन. कारण मी एकटा नाही करू शकत ना, कोणीतरी मला सोबती पाहिजे. हो, विश्वामित्र एकटे यज्ञ नाही करू शकले, त्यांना दारावर रामाला उभं करावं लागलं, तर तुमच्या माझ्यासारख्या साधारणाला तर ठेवावंच लागेल की नाही. त्यांनी दारावर रामाला ठेवलं म्हणून ते यज्ञ पूर्ण करू शकले. सुबाहू, हे सगळे राक्षस, तुमचे आमचे राक्षस काय आहेत? काम आहे, क्रोध आहे, मोह आहे, लोभ आहे, हे सगळे येणारच आहे. त्याच्यासाठी नेहमी ह्या दारावर रामाला ठेवायचं. शब्दवेधी बाण काय दशरथालाच मारता येत होते का? मला पण मारता येतात बरं. असा बाण मारते की समोरचा मरूनच जावा, अटॅकच यावा त्याला. पण मला नम्र वाचे वदावे म्हटलं आहे. मला नम्रता ठेवायची आहे, म्हणून ह्याच्यावर जिथून हे बाण निघतात तिथं रामाला उभं करायचं. आणि अशा रामाला उभं केलं की मला, जेव्हा आपण शब्दविधी बाण मारतो तेव्हा राम निघून जातो, राम जातो. मला रामाला पाठवायचं नाही, मला राम रूप व्हायचं आहे. म्हणून या रामाला ह्या वाचेवर घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. इथं मला नेहमी माझ्या जिभेवर, माझ्या तोंडामध्ये नेहमी रामाचं नाम असावं. आणि असा जेव्हा तो माझ्या सोबत येतो, तेव्हा या सगळे जे आपण बघितलं का, हे शब्द, रस, रूप, रस, गंध आणि सत्ता, संपत्ती, ह्याच्याकडे मी थोडं स्वतःला आवडू शकते. कारण हा राम मला बजावतो ना, माझा हात धरतो, नाही नाही असं नाही करू, हे आपलं काम नाही आहे. आणि तिथं मी स्वतःला सावरू शकते, मी स्वतःला सांभाळू शकते. आठवतात श्री गुरूंचे बोध की हे तू नाही, असं मला नेहमी गोविंद गोविंद मला लागला रे छंद, या छंदात मी राहायचं. आणि तसं जेव्हा मी राहतो तेव्हा मद मत्सर हे येतातच. माझ्याजवळ गाडी आहे हो, काय म्हणता, माझ्या मुलाने इतकी छान गाडी मोठी घेतली आहे, काही कामासाठी ती वापरावी, याच्याबद्दल काही वाद नाही. पण ही गाडी, ही साडी, हे दागिने, हे सगळं जर मिरवावंसं वाटत असेल तर इथं चूक आहे. म्हणजे इथं मद येण्याची शक्यता आहे. हा मद नाही आला पाहिजे, हा अहंकार नाही आला पाहिजे. तेव्हा राम नाम हे फार मोठं शस्त्र आहे. स्वतःच्या मदाला मारण्यासाठी, इतरांना नाही बरं, शब्दवेधी बाण नाही मारायचे, आपल्या मदाला मारण्यासाठी या रामाला उभं करायचं. हा एक राक्षस माझा आला आहे, रामा मार याला, मदरूपी राक्षस. आपल्यामध्ये काही सुबाहू किंवा हे सगळे असे रावण, कुंभकर्ण हे काही येणार नाहीये, हे सगळे येणार आहेत.
तर तेव्हा मध येण्याची शक्यता आहे. तेव्हा राम नामाचं कवच घालून घ्यायचं, तिथं नामस्मरणामध्ये स्वतःला ठेवायचं, म्हणजे मदापासून आपला बचाव होतो. कधी कधी मत्सरही होऊन जातो. एवढी सुंदर गाडी आहे हो, पण शेजारची ह्याच्यापेक्षा सुंदर. माझी साडी इतकी छान आहे, पण तिचा रंग छान आहे. भले माझी महाग आहे, तिची स्वस्त आहे, पण इतकी सुंदर दिसते. मत्सर कोण्याही जीवाचा न घोडो मत्सर. ह्याच्यासाठी काय आहे तर ब्रह्म सत्य जगन मिथ्या हे श्री गुरुने दिलेलं मी आठवायचं, की हे सगळं जे माझं आहे किंवा त्यांचं आहे हे मिथ्या आहे, हे नित्य नाही आहे, हे बदलणार आहे. याच्यावर काय मोहित होतोस? ठेविली अनंत तसेची राहावे. मला ज्या ठिकाणी ज्या याच्यामध्ये भगवंतांनी ठेवलं आहे वर्म सर्वेश्वर पूजनाचे, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ह्या आपल्या देवघरात बसला आहे तोच देव पूजायचा आहे का? 24 तास पूजन करायचं आहे. आणि हेच खरं वर्म आहे. आणि हे जर चुकलं तर चुकुलिया वर्म फेरा पडे. आणि मला तर फेरा घ्यायचा नाही, ह्याची देही ह्याची डोळा. अशा या ईश्वराच्या निर्मित या सगळ्या ब्रह्मांडामध्ये आपल्याला जास्त मोठं ब्रह्मांड आपल्याला काही घेणं देणं नाही. आपलं काय 5-50 जणांचं लहानसं जग, त्याच्यामध्ये एवढं मला राहता आलं की जमलं का? ह्या मोठ्या जगाचं काय घेणं देणं आहे? हे बस आपलं एवढं लहानसं जग, त्याच्यामध्ये असं मी वागण्याला शिकले की झालं का? संग सोडावा आपुला, मग पहावे तयाला. संग सोडावा आपुला म्हणजे ही देहबुद्धी, मी देह आहे हे सोडलं ना, तेव्हा त्यातलं ते ब्रह्म दिसते. समर्थ म्हणतात आपला संग सोड, देह नाही सोडायचा आहे, देह बुद्धी सोडायची आहे. आणि त्याच्यासाठी ह्या देहाच्या संगात किंवा देह संबंधियांच्या संगात जे राहण्याची आपल्याला सवय पडली आहे ना, ती काढायची आहे. आणि कर्तव्यतेची सरे, ह्यांचंही कर्तव्य एक दिवस सरलं पाहिजे, संपलं पाहिजे. हो, सगळं सांगितलं आहे की कर्तव्य सोख बदवायचं आहे, पण मरेपर्यंत नाही. हे काल परवा सुद्धा आपण हा विषय उचलला होता की बाकी सगळं माझं काम जे उरलेलं आहे ना, ते सगळं इतर सगळे पूर्ण करतील, पण हे माझं मोक्ष मिळवण्याचं, रामरूप होण्याचं, ब्रह्मरूप होण्याचं काम दुसरं कोणी नाही करू शकत. तर त्याच्यासाठी मला कर्तव्यतेची सवय, हे माझं कर्तव्य एकदा संपलं पाहिजे. आणि मग तो मी आत्मा ते उरे या चिंतनात, मी आत्मा आहे या चिंतनात मी नेहमी राहील. पण ह्याच्यामध्ये माझी लुळबुळ सुरू असेल तर इकडे नाही जमत. हो, आणि मग ह्या देह ठेवण्याचं सुद्धा माझ्या हाती नाही आहे. मग हे देह यंत्र करकरे प्रारब्धावरी, हे प्रारब्ध असेल तेव्हा हा देह जाईल. पण देह राहो अथवा जावो, पांडुरंगी दूर व्हावो, हे मला करायचं आहे आणि हे माझं झालंच पाहिजे. आणि असा जो असतो तो शहाणा. इथं त्यांनी म्हटलं आहे साक्षेपी शहाण्याची संगत, आणि तेने साक्षेपी शहाणे होती. आणि म्हणतात आळसी मूर्खाच्या संगती आळसी मूर्ख. आणि आपला विषय संघाचा सुरू आहे, सत्संगाचा सुरू आहे. पुष्कळ या समासामध्ये या संघाच्या आणि सत्संगाच्या आहेत, म्हणून सगळं एकासोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या 6-7 ओव्या आहेत, त्या सगळ्यांचं निरूपण सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे की असं मला वागायचं आहे. आणि ह्याच्यासाठी प्रारब्ध ही ईश्वराची योजना आहे, ती मी स्वीकारायचीच आहे. पण त्याच्यामध्ये अपेक्षित नको.
योजना ईश्वराची आहे ती मी आनंदाने स्वीकारायची, पण हे जे मी अपेक्षित मिळवलेलं आहे ना त्याच्यासाठी आग्रह नसावा. देवा माझ्या मुलाला पास कर, देवा माझ्या मुलाला नोकरी दे, देवा माझ्या मुलाचं लग्न होऊ दे. एवढ्यावर थांबलं का? नाही, आता नातूही होऊ दे. मग पुन्हा तेच, त्यालाही मोठं होऊ दे, त्यालाही पास होऊ दे, चाललं सुरू. हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे. जसा तो माझा नोकरच आहे, मी सांगत जावं आणि त्याने करत जावं. गडी माणसाला आपण म्हणतो ना एकानंतर एक काम, तसं एकानंतर एक काम देवाला देत जायचं नाही. असा भिकारडा मी नसावा. देता देता, घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. आणि त्याने शास्त्र ते इथपर्यंत म्हणते की मागायचं नकोच. त्याला सगळं समजते, सगळं त्याला माहित आहे की कुठं कोणाला किती द्यायचं, कसं द्यायचं. प्रत्येक जण आपापलं प्रारब्ध घेऊन आलेले आहे आणि तसंच त्याचं होणारही आहे. त्याच्यासाठी मला त्याच्यामध्ये लुडबुड करायला, त्याला सांगायला जाण्याची काही अजिबात गरज नाही. मी त्याच्यासमोर उभा राहिलो ना हो, सगळं त्याला समजते. पण आतमध्ये नसावं बरं. हे बाहेरून मी बोलत नाही, पण आतमधून सुरू असलं हे फार महत्वाचं आहे. मी बोलून थोडीच दाखवते हे सगळं, नाही. आतमध्ये सुद्धा हे सगळं बंद झालं पाहिजे. वृत्ती शांत झाल्या पाहिजे. निवृत्ती, ऑफिस मधली निवृत्ती आपल्याला समजते, पण ही वृत्ती माझी निवृत्त झाली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी मी या ईश्वराचं नियोजन मी स्वीकारलं पाहिजे आणि शांततेने स्वीकारलं पाहिजे. आणि माझ्या अपेक्षित जर मी साईडला ठेवल्या तर हे मला जमेल, नाही तर जमणार नाही. हे अपेक्षित आहे ना, तेच मध्ये मध्ये आपल्याला त्रासदायक होत असते. आणि ते मला थांबवता आलं पाहिजे. आणि हे मला जर थांबवता आलं तर सगळं जमलं. त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे, हा सगळा अभ्यास आहे. आणि ते वागणं माझं कसं असावं, आणि हे सगळं मी असं माझ्या जीवाचं, म्हणजे मी असा ह्या जीवापुरता नसून मी व्यापक वृत्तीचा व्हावं. तेव्हा ही व्यापकता मला जसं गंगा सागरासं मिळाली, मग ती व्यापक होऊ शकते. आणि असा जो व्यापक नाही होत ना त्याला हे जमत नाही. व्यापक होणं फार महत्वाचं आहे. माझे विचार व्यापक, माझी वृत्ती व्यापक, आणि मी असा पूर्ण विश्वाचे माझे घर. मग त्याच्यामध्ये मला तो ईश्वर दिसेल आणि ईश्वर हे ब्रह्म दिसेल. आणि मग जसं जनाबाईंनी म्हटलं, ब्रह्म दिसे उघडे आम्हा, ब्रह्म दिसे उघडे, हे सगळं जर आपलं असेल तर मग ते ब्रह्मरूप मी होईल आणि मला सगळ्यांना ब्रह्म बघता येईल. असं ब्रह्मरूप मला व्हावं. आणि हे सगळं जे आज बघितलं ते मला वागता यावं अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते. समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. उद्याचा अभ्यास समोरचा अभ्यास उद्या बघूया. आज थांबूया. नमस्कार करते. श्रीराम, जय राम, जय जय राम. 13 वेळा नामस्मरण कोण घेत? हो घ्या, कोणतरी एक जण घ्या. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय